नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. आपण आता डाळिंबा बघतोय. बघा त्याची म्हणजे फूल वगैरे निघतं आहे. छान प्रकारे त्याच्यामध्ये फूल वगैरे चांगली कळी वगैरे त्याची फूल वगैरे बा या आता याला या या पी फांदीला किती छान प्रकारे फूल वगैरे म्हणजे डाळिंबागाची पहिलीच प्रक्रिया असते. जे फूल म्हणजे काही बऱ्याच बागांमध्ये फूल वगैरे निघत नाही, ते निघत नाही. आणि ह्या बागामध्ये असं छान प्रकारे असं फुटलेलं आहे, कारण की एकदम छान प्रकारे त्याचं फूल वगैरे निघत आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यामध्ये असं पुढं जे फूल आहे, फूल म्हणजे एकदम छान प्रकारे असं गुच्छ वगैरे त्यांचं एक असं निघालं आहे फूल वगैरे. आणि आपण बघू शकता त्याची मुळी वगैरे, पांढरी मुळीची ती छान प्रकारे ग्रोथ वगैरे करते. हे बघा त्यांनी जे शेणखत वगैरे लावले ते पण छान प्रकारे सड वगैरे होती, म्हणजे पुजेल आहे. आणि याच्या आपाप म्हणजे जे असं जर प्रक्रिया म्हणजे जर हा जर चालला तर शेणखत वगैरे तर आपाप त्याच्यामध्ये गांडूळ वगैरे तयार होईल. आणि एकदम छान प्रकारे असं गांडूळ वगैरे इथं तयार होऊ शकतं, कारण की त्यांनी केमिकल वगैरे कुठल्याही प्रकारचं वापरले. आणि जे झाडाची साईज वगैरे बघा तुम्ही, छान प्रकारे म्हणजे 2 वर्षाचं झाड आहे. आणि म्हणजे एवढं मोठं वगैरे नाही आहे, पण त्याची क्षमतानुसार ते धरू शकतं. आणि किती लहान लहान आहे, पण त्याच्यामध्ये जी आपण कॅपॅसिटी बघतोय, फूल वगैरे एकदम छान प्रकारे निघत आहेत त्याचे फूल वगैरे. बघा हे आता म्हणजे पेन्सिल काडी, आपण याला पेन्सिल काडी म्हणतो. ते पेन्सिल काडी त्यांनी इथं कट केली आहे. आणि इथं छान प्रकारे याच्यामध्ये गुच्छ वगैरे सारखं ही पेन्सिल काडीला सुगत त्यांचे फूल वगैरे छान प्रकारे निघत आहेत. आणि झाड वगैरे बघू शकतात आपण, किती लहान झाड आहे, पण त्याच्यामध्ये जे फूल निघण्याची जी प्रक्रिया आहे ती छान प्रकारे निघते आहे फूल वगैरे. म्हणजे आपण जो अंदाज बघितला आहे, कारण की झाडामध्ये ताकद असली तर फूल वगैरे सुगट निघू शकतं. कारण झाड कुठल्याही प्रकारचं सुकलेलं असतं तर त्याच्यामध्ये फूल वगैरे निघू शकत नाही. या झाडामध्ये आपण डाळिंबच्या झाडामध्ये बराच आपण हे पण बघू शकतो, छान प्रकारे असं फूल वगैरे निघत आहे. हे बघा जसं गुच्छ वगैरे. आणि एक प्रामुख्याने ज्याच्यामध्ये जी आपण बघण्यायोग्य चांगली गोष्ट आहे, ज्या झाडामध्ये जे असं फूल वगैरे चोखण्यासाठी मधमाशी येते. म्हणजे मधमाशी खूप प्रमाणात या झाडावर बागामध्ये मधमाशी आहे. हे बघा ज्याच्यावर त्याची प्रक्रिया वगैरे होती, हे बघा छान प्रकारे असे ते मधमाशी वगैरे प्रक्रिया वगैरे करते. आणि जे फूल वगैरे म्हणजे लाल भडक बाग असा निघाला आहे. आणि ज्याच्यामध्ये जी कळी वगैरे म्हणजे परावर्तन याचं काम करते. आणि ते आपल्याला ते बघायला भेटून राहिले. बागा याच्यामध्ये मधमाशी येत नाही, कारण का कारणाने केमिकल कुठलाही रासायनिक प्रक्रियेचा फवारा वगैरे यांनी इथं कुठलाही रासायनिक प्रक्रिया म्हणजे तुम्ही गूळ वगैरे ठेवला तर साखर ठेवल्या तर मुंग्या अवश्य ना, तसं याच्यामध्ये या फुलामध्ये जे गोडसरपणा आहे ते आपोआप मधमाशीला आकर्षित करतात. आणि या बाकीचे छान प्रकारे त्याचे निघत आहेत. धन्यवाद.